महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा विजय मिळत आहे. त्यातच आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत. भाऊ, तुम्ही पण सातत्याने निवडणुकीमध्ये जिंकत आहात. जनतेने जो आशीर्वाद दिला, मतदारांनी विश्वास व्यक्त केला, त्यांचं सर्वांचं धन्यवाद. या निवडणुकीमध्ये हे खरं आहे की लोकसभेच्या पराभवानंतर ही निवडणूक आमच्या सर्वांसाठी एक महत्त्वाच्या प्रतिष्ठेची निवडणूक होती. आणि या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मतदारांनी आशीर्वाद दिला, कार्यकर्त्यांनी परिश्रम केले आणि विशेष करून माझ्या कुटुंबातील सदस्यांनी, माझी पत्नी भाषण द्यायला जायची, सर्वांना मी धन्यवाद देतो. जबाबदारी मोठी आहे. या अगोदर मी खूप विकास कामं केली आणि पुढेही या विकास कामाची शृंखला अशीच कायम ठेवण्याचा माझा संकल्प आहे. शेवटी एक खरं झालं की विरोधी पक्षाचे लोक पैसे वाटून किंवा मटन पार्ट्या करून किंवा दारू पार्ट्या करून निवडून येण्याचा जो संकल्प करत होते, तेव्हा मनात एकच विचार यायचा की विकास जिंकेल की मटन पार्टी जिंकेल, विकास जिंकेल की पैशाचा पाऊस जिंकेल. पण आज विकास जिंकेल हे बघून आनंद झाला. महाविकास आघाडीला 200च्या जास्त जागा मिळत आहेत. याचं श्रेय कुणाला देता? नाही, महायुतीला 200च्या वरती जागा मिळत आहे, त्याचं श्रेय सरकारने एकत्रितपणे जे निर्णय केले आणि माननीय अमितभाईंनी ज्या पद्धतीने शास्त्रशुद्ध निवडणुकीचं नियोजन केलं आणि आमचे इतर नेते देवेंद्रजी असतील, बावनकुळेजी असतील, रावसाहेब दानवेजी असतील, तावडेजी असतील, चंद्रकांत दादा असेल, पंकजाताई असेल, आशिष शेलार असेल, या सर्वांनी एकत्रित येऊन योग्य पद्धतीने या नियोजनाला आणि अमितभाईंनी सांगितलेल्या जो काही यामध्ये शास्त्रशुद्ध नियोजन होतं याच्यामध्ये आपापली जी काही भूमिका आहे ती वटवली, त्याचा निश्चितपणे फायदा आहे. आणि लाडकी बहीण योजना ही जास्त कारगर सिद्ध झाली हे मात्र मान्य केलं पाहिजे. विरोधकांकडून आता सगळं ईव्हीएम वरती विरोध केला जात आहे, ईव्हीएम विषयी बोलल्या जात आहे. त्याच्याकडे कसे होत? नाही, असं आहे की रावणी पराभूत झाल्यावर काय म्हणाला की काश अगर मेरे को प्रभू राम के भाई का लक्ष्मण जैसा भाई होता. असा आहे, शेवटी तुमचा पराभव जो आहे तो तुम्हीच करता. ईव्हीएम मशीनला दोष देऊन, न्यायव्यवस्थेला दोष देऊन, ईडीला दोष देऊन, सीबीआयला दोष द्यायचा, पोलिसांना दोष द्यायचा, आर्मीला दोष द्यायचा, एअरफोर्सला दोष द्यायचा, नेव्हीला दोष द्यायचा, तेव्हा दोष त्यांच्यात नसतो. धूल थी चेहरे पे और आईना साफ करते रहे. तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या मनामध्ये जे आहे ना, त्यातून तुमचा पराभव झाला. आता ईव्हीएम मशीनला दोष देऊन बिचारी तिला बोलता येत नाही, आता तीही म्हणाली असती झूट बोगे कव्वा काटे. बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या असंही संजय राऊत मगाशी. नाही, ठीक आहे ना, त्यांच्या जिथं त्यांचं राज्य आहे तिथं आता होणाऱ्या निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्यांनी बॅलेट पेपरवर घ्यावेत का? शेवटी कोणी ईव्हीएम मशीन कोणी आणली? काँग्रेसनीच आणली ना. मग काँग्रेस तेव्हा डोकं ठिकाणावर नव्हतं का की ईव्हीएम मशीन मध्ये काही अडचणी येतात? तुम्ही वाचा बरं, जेव्हा कॅबिनेटचं डिसिजन आहे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये, त्या कॅबिनेट डिसिजन मध्ये किती कौतुक केलं आहे. म्हणजे काँग्रेस सगळं देश चालवता येत नाही का? मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेताना तेव्हा कुणी आपली डोकं ठिकाणावर ठेवून निर्णय करत नाही का? ईव्हीएम मशीन तुम्ही आज का दोष देताय? तुम्ही 2004 मध्ये जिंकले, 2009 मध्ये जिंकले, तेव्हा ईव्हीएम मशीन चांगली होती. बरं, 2014 मध्ये आम्ही जिंकलो, तेव्हा सरकार तुमचंच होतं ना, आमचं तर नव्हतं. मग आम्ही जिंकलो ना, तुमचं सरकार होतं. मग ईव्हीएम मशीन मध्ये दोष आहे तर मग काय दोष तुमच्यात आहे का की 2014 मध्ये तुमचं सरकार होतं, ईव्हीएम मशीन तेव्हाही होत्या? आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल? हे माननीय मोदीजी, माननीय अमितभाई ठरवतात. हे सांगणे इतका मी मोठा कार्यकर्ता नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट राजवर्धन सोबत अभिषेक भटकले, एनडीटीव्ही मराठी, चंद्रपूर.